गणरायाची विविध रूप भक्तांना भुरळ घालत असतात। ज्याला जसा भावेल तसा त्याचा बाप्पा साकारत असतो। कलाकार तर विविध वस्तूंपासून बाप्पा साकारताना नाविन्याचा शोध घेतात। मुलुंडचे मोहन कुमार गेली 48 वर्ष निव्वळ साबुदाण्यापासून गणपती साकारतायत। त्यांच्या या रांगोळीच्या कलाविष्काराला भेट देण्यासाठी दरवर्षी भक्तगण येतात। साबुदाणा असतो उपवासासाठी। त्याचे विविध पदार्थ बनवले जातात। त्याच साबुदाण्याचा उपयोग करून मुलुंडच्या मोहन कुमार दोडेचा यांनी गणरायाची रांगोळी साकारली आहे। यंदा श्री गणेश आणि परशुराम यांचे युद्ध यावर ही रांगोळी साकारली आहे। धान्यांची रांगोळी पाहून मोहन कुमार यांना ही कल्पना सुचली। 1961 सालापासून मोहन कुमार साबुदाण्याचा बाप्पा साकारत आहेत। हा बाप्पा साकारण्यासाठी 40 किलो साबुदाण्याचा वापर होतो। गणेशाची सर्व आयुध, बारीक सारीक छटा, त्यातले बारकावे ते अगदी उत्तमपणे साकारतात। गणपति की रंगोली स्टार्ट 1961 से की है और ये मेरा 48 ईयर है और हर साल साबुदाने जो है उसको मैं कलर करता हूँ और नॉर्मल साइज जो है मेरी दैट इज 6 फीट बाय 7 फीट की रंगोली रहती है। उसमें 40 किलो में साबुदाना यूज करता हूँ। मोहन कुमार यांनी साकारलेला हा गणेश पाहायला दरवर्षी अनेक भाविक येतात। अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतरही मोहन कुमार त्यांचा हा आविष्कार जपून ठेवतात। मी इथे गेली 5-6 वर्ष येते रांगोळी बघायला आणि एकदम आश्चर्याची गोष्ट आहे की साबुदाण्यापासून ही रांगोळी बनवली जाते। नेहमी आमचं असं असतं की रांगोळीपासून रांगोळी काढलेली बघितलेली आहे, पण साबुदाण्यापासून कोणी काढत नाही। आणि तेच या गणपतीचं नाविन्य आहे की ते साबुदाण्यापासून बनवतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा सोंड, त्रिशूळ किंवा तो महल आहे तो एक म्हणजे इतकं छान बनवतात ते आणि एक साबुदाणा घेऊन ते तिथे ठेवून बनवतात। या रांगोळीसाठी सतत 15 ते 20 दिवस मोहन कुमार काम करत असतात। साबुदाण्या व्यतिरिक्त काच, दगड, लाकूड, मार्बल, कागद अशा माध्यमातूनही ते गणेशाची रूप साकारतात। तर मोहन कुमार यांची ही गणेश भक्ती पाहून त्यांना भेटायला येणारे लोक त्यांना गणेश प्रतिमा भेट देतात। अशा हजाराहून अधिक प्रतिमांचा संग्रह मोहन कुमार यांच्याकडे आहे। मनोज वाजपेयी, स्टार माझा, ठाणे।